बंद झाली कॅप्टन खराची वळवळ, मार्केटला आला या नरहरी झिरवळ. बघूया आपल्याला झिरवळ साहेबाची, आमदार आणि आपले प्रशासन विभागातले मंत्री असलेले नरहरी झिरवळ यांची प्रेमदास्तान, प्रेम कहाणी काय म्हणायचं तुम्हाला म्हणा. आता हे नरहरी झिरवळ याच्याविषयी जास्त तुम्हाला माहिती देण्याची काही गरज नाही. कारण की तुम्ही कसं चौकट बघताय, टीव्हीत बघताय, पेपरला बघताय, चौकट ती ते काय आहे, नेमके आमदार कुठले काय सर्व सर्व तुम्हाला माहिती. त्यांचा एक व्हिडिओ आता 2-4 दिवसात एक व्हायरल झाला तर त्याच्यासोबत झालेला आहे अशी व्यक्तीसोबत झालाय की तो काही स्त्री सोबत नाही. ते ट्रान्सजेंडर म्हणजे आपण त्याला हिजाडा म्हणतो, आपल्या भाषेत गावरान भाषेत त्याला छक्का म्हणतो, अशा सोबत त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता यांच्यासोबत व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यात काय झालं, काही काही लोकांचे पोट दुखायला लागले. आता त्यांचा झालाय, त्यांनी मारलं ट्रान्सजेंडरला डोळा, काँग्रेसच्या पोटात आलाय गोळा. आता असे कार्यक्रम झालाय त्यांचा, म्हणून आपल्याला युट्यूबला बातम्या झाल्यात गोळा. आता त्याच्यामुळे आपण सांगू राहिलो तुमच्या समोर. आता हे बघा यांचं काय झालं, ट्रान्सजेंडर जरी असला तरी त्यांना पण एक भावना असतात, एक हे असते त्यांना पण असं वाटतं कोणतरी शारीरिक संबंध करावेत, असं त्यांनाही वाटते, कोणालाही वाटते. आणि माणूस असा कोणताही असला, माणूस असो किंवा स्त्री असो, पुरुष असो, त्यांना सर्वांना सेक्सी लाईफ असते. जशी आपल्याला पोटाची भूक आहे तशी ती पोटाखालची पण भूक असते. पण नरहरी झिरवळ हे 66 वर्षाचे गृहस्थ आहे, म्हणजे एक चांगले वारकरी, कडक टोपीवाले, दाखवायला सभ्यपणा. पण प्रत्येकाच्या आतून जितका बाहेरून चांगला दिसतो तितका आतून त्याच्या रैमान हा वळवळतच असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कारण की दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. आता हे कसं झाले, यांनी काय केलंय, यांनी त्या ट्रान्सजेंडर पवन यादव, त्याचं नाव ओपन झालेले छक्का, त्याचं आपण त्याचे तुम्हाला फोटो वगैरे देतोय. पण फोटो आता ब्लड करून देणे किंवा त्याच्या डोळ्यावर पट्ट्या मारून देणे, कारण आपला व्हिडिओ पाहिलाय आपल्या युट्यूबनं आपला रिमूव्ह करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडी काळजी घेणे, कारण की सरळ सरळ, कारण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सरकारनं पहिले युट्यूबला तर सोशल मीडियाला लेटर पाठवले की बा तुम्ही कोणताही असे पुढे फोटो दिसल्या ते ताबडतोब बंद करण्यात यावं, असं त्यांनी स्पष्ट आदेश असल्यामुळे तसं झालेलं आहे. आता यानं काय केलं, जो पवन यादव आहे, हा पवन यादव पहिला समजून घ्या. हा पवन यादव म्हणजे हा मूळचा पहिला छक्का नव्हता. यानं काय केलं, प्लास्टिक सर्जरी करून आपलं लिंग कापून तिथे योनीच्या जागासारखे लिंग तयार केले, म्हणजे हे झाला तो ट्रान्सजेंडर झाला. त्यानं असं मुळातला तसा नव्हता, तो असा झालेला होता. मग ह्याचा उद्योग काय, मंत्री संत्री हे धरायचे, त्यांच्यासोबत व्हिडिओ शूट करायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचे, हा त्याचा नेहमीचा असलेला धंदा. आता आपण हा पण व्हिडिओ सांगितला जातोय 6 ते 7-8 महिन्याच्या पूर्वीचा आहे, तो कधीचा आहे असो, पण व्हायरल आता झालाय म्हणून तो बातमी आता व्हायरल होती. आता झिरवळकरांनी त्याला बोलवलं, सरकारी निवास, स्थानिक कार्यालय, आमदार निवास आहे, गव्हर्नमेंट आहे, शासकीय, अशा ठिकाणी त्यांच्या त्या प्रायव्हेट गोष्टी त्यांच्या बायकोसोबत वेळ घालू शकते, म्हणजे असं घालू शकते. ते त्यांचं त्यांचं पर्सनल लाईफ आहे, ते त्या पर्सनल लाईफवर नाही. पण त्यांनी शासकीय याच्यात घेतलंय आणि त्याच्यानंतर त्यांना काही अजून काही गुन्हा दाखल केला आणि केव्हा त्या ट्रान्सजेंडरनं सांगितलं नाही की बाबा झिरवळकर साहेबांनी आपल्यावर अन्याय केला, अत्याचार केला, असं काही सांगितलं नाही. तरी पण ती गोष्ट व्हायरल झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षातले सर्व सर्व आणि सर्वांचेच डोळे उंचावलेत, कारण भोया उंचावलेत. आता याच्यात भोया उंचावायची काही गरज नसती, कारण काय असते मित्रांनो, प्रत्येकाचे अलग अलग चॉईस असते. आता कोणाला कायची चॉईस, कोणाला कायची चॉईस, कोणाला पैशाची नशा, कोणाला जमिनीची नशा, कोणाला कशात नशा, कोणाला नोकरीत नशा, तसे पण काही नशा असते. आता यांना पण नशा कशी होती, यांना काही स्त्रियात काही इंटरेस्ट दिसत नाही, कारण स्त्रींचा योनीचा आकार कसा असतो, व्ही शेप मध्ये असतो आणि ट्रान्सजेंडरचा आकार म्हणजे पाठीमागाला बॅक साईडचा आकार हा ओ शेप मध्ये असतो. ओ शेप म्हणजे फिटिंग माल असतो आणि व्ही एवढं मोठं आकार असलं तर ते ढिल्लच जातं. आणि काही काय वाटतं, नाही आपलं फिटिंग माल पाहिजे, फिटिंग माल पाहिजे. आता फिटिंगच्या नादात मग हे काही या लोक अशाकडे वळत असतात. ज्याची त्याची प्रश्न चॉईस असते, आपलं काही पोट दुखायची गरज नाही, कारण आवड ज्याची ज्याला त्याची आवड आहे. काही कारल्याची भाजी आवडते, कोणाला वांगा आवडतो, कोणाला दोडका आवडतो, कोणाला भोपळा आवडतो, कोणाला शापू आवडतो, कोणाला आजी अलग अलग असतं, कोणाला आवडत नसतं ते. आता आपली आवड तशी नाही, आपली आवड दुसरीकडे असू शकते, पण त्यांना त्यांची आवड आहे. आणि त्याच्यानंतर काय असतं, काही काही असं वाटतं की आपण स्त्री सोबत जास्त संग केलाय, आता आपल्या स्त्रीत इंटरेस्ट नाही राहिले, आपण एखाद्या ट्रान्सजेंडर सोबत पाहू, आपला पाहिल्यासारखा स्टॅमिना आहे का, हे पण बघण्यासाठी जातात. काही काही फिटिंगसाठी पण जातात.
काही काही म्हणजे असे चित्रविचित्र लोक राहतात. अशातले हे प्रकार असू शकतो. आपण एक लक्षात ठेवा, 66 वर्षाचे आपले झिरवळ साहेब काही लहान वय, कमी वयाचे नाही. यांचं वय 66 वर्ष. आता 66 वर्षात म्हणल्यानंतर तुम्ही विचार करा, 60 वर्षाला माणूस रिटायर होतो, तरी 6 वर्ष अजूनही त्यांचा हत्यार थाईटी. म्हणजे सांगायचं म्हणजे, आता तो व्हिडिओ तुमच्याकडे आलाय, कोणता आलाय ते मला माहित नाही. व्हिडिओ जो आलाय, मी जे दोन व्हिडिओ त्यांचे आलेले. एका व्हिडिओ मध्ये त्यांच्या मटणाच्या प्लेट मध्ये ते जेवते, जेवण झालेले तसं पडेले, ट्रान्सजेंडर खुर्चीवर बसले, काही काळाने उठते तिथे ते येतात. आल्यानंतर ते ट्रान्सजेंडर लाईट बंद होतो, ट्रान्सजेंडर ते दोघ जण लाईट पुन्हा सुरू होतो, दोघ जण एका याच्यात गोदडीत घुसेला असते, म्हणजे चादर येते, तर ते आपली गोदडी म्हणायची भाषा आहे. आता हे चादरीत असतात. नंतर ती पुन्हा उठती. नरहरी नरहरी झिरवळकर साहेब हे कपडे काढलेले दिसतात आणि बाजूला हातपाय उघडे दिसते, त्याच्यातून ते दिसतंय. आणि त्याच्यानंतर ती ट्रान्सजेंडर ती पवन यादव हा काय करतो, कपडे घालताना दिसतोय, काढताना दिसतोय, त्या व्हिडिओत स्पष्ट स्पष्ट दिसते. पण ते करतात कसे हे नाही दिसत, कारण त्यांचा तो आता आतला कार्यक्रम झाला की नाही ते आपल्याला माहित नाही, आता तेच त्यांना माहिती. आणि ते व्हिडिओत जसं दिसतंय की बाबा कार्यक्रम झाल्यानंतरच कपडे घालतात. कार्यक्रमाच्या अगोदर न होता कोणी काही कपडे घालत नसते. कार्यक्रम करायच्या अगोदरच कपडे काढाकाढी असते, आणि नंतर कार्यक्रम झाल्यानंतर घालाघाली असते कपडे. हो, तुमच्या मनात काही पण विचार येईल. आता हे झाले सरकारी कार्यालयात. आता याच्यात नंतर त्याचा जो भाऊ आहे पवन यादव, हा जो छक्का इजाड आहे त्याचा भाऊ, त्याच्या भावानं रवी यादवनं त्याची मोबाईल शूटिंग करेली. म्हणजे विचार करायचे धंदे. कारण झिरवळकर साहेब तिथे बिअरच्या बॉटल दिसत, एका बिअर मध्ये उताने झाली काय कोण होती, कारण की त्यांना दिसतंय ना शूटिंग करू राहिला आपल्या रूम मध्ये एक आहे ना, आपण त्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू राहिले. म्हणजे पण पण ते त्यांच्या पुलावून पाणी गेलेलं असेल, त्यांच्या काही लक्षात आलेलं दिसत नाही. आणि त्यांचा कार्यक्रम झाला, आणि त्यांचा कार्यक्रम आता इथं लागला. आता त्यांनी काय केलंय, त्यांनी मारलाय छक्का, सगळ्यांच्या पोटात उठला आता गोळा. कारण काय आहे, त्यानं सिक्स, हो क्रिकेट मधला सिक्स मारल्यासारखं केलंय. पण त्यांचा कार्यक्रम चांगल्याच रंगारंग झालाय. आता हे काय करायचा, हा पवन यादव तुम्हाला मी दाखवतो, त्या झिरवळकर साहेबांची त्याची किती ओळख आहे. कारण फुलाचं स्वागत देताना, स्वागत करताना, एकमेकाला हार घालताना, असे म्हणजे भरपूर काही आहे. पण यानं काय केलं, पवन यादवनं त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला असावा. कारण एक तर त्यांना ट्रान्सजेंडर त्याच्यावर त्यांना हे लागत होतं, अध्यक्षपद वाटते, त्यासाठी केलं. आणि नंतर मग पैसे लागत असेल, पैसे, आणि पैशासाठी तर पैसा सर्वात वाईट आहे मित्रांनो. पैशासाठी तर लोक काही पण करायला बसले. तसंच जे तुम्हाला दिसतंय पैशासाठीच नाटक दिसते. आपण एक लक्षात ठेवा, ह्या पदावर असलेला व्यक्ती याचे निजी व्हिडिओ लिंक होणं म्हणजे महाराष्ट्रासाठी आपली शर्मनाक गोष्ट आहे. कारण आता तुम्ही विचार करा, पहिलाच कॅप्टन खाराची फाईल ओपन होती ना होती, तो झिरवळकर साहेब पुन्हा उठले. आता हे थंडे होते ना होते, तर आणखी कोणता उठतो काय माहिती, आता पण उठणार. कारण की महाराष्ट्रात नैतिकता राहिलेली नाही. कारण महाराष्ट्र शासनात पहिले जे पण होते ते नैतिकता पाळायचे, सर्व काही गोष्टी सांभाळायचे. आणि आताचे जे आलेत ना आपल्या याच्यातले हे मंत्रिमंडळ, म्हणजे सगळं सगळं मला असं वाटतं का हे भ्रष्टाचारी नाही, हे लफडेबाज मंत्रिमंडळ आहे की काय. कारण भरपूर जणांचे लफडे दिसतात. कोणाचे गुप्त ऐकण्यात येतात, कोणाच्या बातम्या व्हायरल होत्यात, कोणाच्या तोंडातोंडी चर्चा होत्यात, कोणाच्या इंस्टाग्रामवर रील व्हायरल होती. नेमकं हाय चाललंय काय या महाराष्ट्रात, चाललं काय. जो महाराष्ट्र प्रोग्रामी महाराष्ट्र होता, तो महाराष्ट्र चांगला होता, संतांची भूमी होती, इथंच फुले शाहू आंबेडकर झाले, छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्मलेत. आणि त्यांच्या महाराष्ट्रात हे नालायक राजकारण्यामुळं पूर्णतः आपला मान खाली चालली. साधू संतांची भूमी, या साधू संतांच्या भूमीला लांछन लावायचं काम आपले राजकारणी. आता तुम्हाला काही राग येईल त्याचा, कारण का, कारण की हे न काही काही बापाला मायला भावाला मानणाऱ्यापेक्षा पण नेत्याला, राजकीय नेत्याला बाप मानणारे जास्त जण झालेली. कारण हे दुनिया आहे भाऊ, दुनिया अवघड आहे. काही ना बाप मेला सुतक नाही, पण त्यांचा साहेबाला जर पायाला ठेच लागली त्याचं दुःख त्यांना जास्त होते. असे पण काही लोक आहे, असे काही नालायक आहे. पण असे असतात त्यांचे काय, आणि त्यांच्याशिवाय या लोकांचं पोट भरत नाही. कारण ते निवडून येऊ शकत नाही, त्यांना असेच सांभाळावं लागतात. पण लक्षात ठेवा, ते आता झिरवळकर साहेबांनी जी हिरवळ केली, त्या हिरवळीचा व्हिडिओ सर्वांना अशी एकच चिंता पडली, आपल्याला ती हिरवळीचा व्हिडिओ बघायचा आहे, हिरवळीचा व्हिडिओ बघायचा आहे. सर्व सर्व महाराष्ट्रात बाकी काहीच नाही. कोणाला पेट्रोल भेटते, कोणाला डिझेल आहे,
गॅस आहे, सिलेंडरची टाकी संपली, याचं काय आता टेन्शन नाही. फक्त त्यांचं म्हणणं आहे झिरवळ साहेबाची हिरवळ आपल्याला बघायची, झिरवळ साहेबाची हिरवळ बघायची. फक्त एकीकडे तेच सुरू आहे. कुठं व्हॉट्सअपला SMS येऊन राहिले, झिरवळ साहेबाची हिरवळ पाठवा, हिरवळ पाठवा. आता काय पाठवणार आहे? सगळे वाळले, उन्हाळा लागलाय. तुम्हाला दाखवलंय वाड्याचं पाणी, जे पाटाचं पाणी आलंय वाड्याला, त्याचे व्हिडिओ दाखवलाय, पण बाजूला वाळलेलंच गवत आहे. आता हिरवळ दाखवायची कशी? हा एक मोठा प्रश्न आहे. पण मानावं लागेल झिरवळकर साहेब, 66 वर्षात पण तुम्ही एका छक्क्यावर गेम करू शकता, याच्यातच तुमचं हे आहे. कारण की तुम्ही अन्न आणि औषध प्रशासन या मंत्रालयाला असा योग्य असा निर्णय दिलाय. कारण की तुम्ही ते औषध आणि अन्न खाऊन तुमचं चांगला स्टॅमिना टिकवल्याबद्दल तुमचा महाराष्ट्रातर्फे तुमचे धन्यवाद. कारण तुम्ही अशी तुमची प्रगती दिवसेंदिवस करत राहो. अशीच एक फक्त तुमचे व्हिडिओ बाहेर व्हायरल करत जाऊ नका. एवढीच एक विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.